तर आजच्या दिवसात सगळ्यात चांगला काम म्हणजे भन पवायला. लहानपणापासून मी असंच आहे, मी घरात कधी बसलोच नाही, माझा पाऊल थाऱ्यावरच नाही. आणि जांभूळ पण एवढं गोड आहे. तर मी आता आलोय धाकट्या मांडव्यात, माझ्या मावशीच्या गावाला. या गावाला मी ऑलरेडी पहिल्यांदा आलेलो, म्हणजे मी खूप वेळा आलोय. आणि मागे पण शिमग्याला आलेलो, तेव्हा मी म्हणजे माझ्या छोब्या DSLR घेऊन मी बरेच फोटो काढलेत या गावाचे. आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर, अरे मी याच्यावर असं मराठीमध्ये काय बोलतो, शुद्ध मराठीमध्ये गाव कोकणामध्ये आलोय. हा, तर ते जर तुम्हाला बघायचं असतील तर खाली इंस्टाग्रामवर तो उंडगा इंस्टाग्राम माझा आहे पेज, त्याच्यावर जाऊन ते फोटो तुम्हाला दिसतील. लवकरात लवकर जाऊन त्याला पण फॉलो करा. आणि मस्त हवा येतं. आणि त्याच्यामुळे फणस बघा, फणस आहे तिकडे. हा कापा आहे का बारका आहे रे? ह्याच घेऊन जाऊया ह्याला. आपा फणस म्हणजे हा. बाकी तुम्हाला तर माहिती आहे, मुंबईमध्ये सिलेंडरचा जरा मोठ्याच्या भन सीन आहे. तर मला सांगा, जर तुम्हाला फाटी पाहिजे असतील तर मी तुम्हाला देतो. म्हणजे बघा माझ्या समोरच्या भन काय डीग भर नुसतं फाटी फोडून ठेवलेत. सांगा मला, म्हणजे मी तुम्हाला आणून देतो. म्हणजे कसं तिकडे काय टेन्शन नाही ना भाई, चूल बिल केली, फाटी लावली की झाला, टेन्शनच नाही. आता आल्यासारखा वाईस जरा जांभूळ तोंडाला लागला तर जरा अजून चांगला वाटेल. आता इकडं आंब काढलंय रंडानी, आता चाललोय जांभूळ. बघूया काय जांभूळ वगैरे भेटताय काय. सुगंध काय येतोय रे, वा. ही आली जांभूळ. अरे बापरे, काय जांभूळ आलाय, काय मस्त. मला दिसतंय की नाही माहिती नाही, पण हाय जांभूळ हाय. या काजूच्या बिया आहेत, काय माहिती माकडांनी आणून दिल्यात आपल्याला. चांगला आहे पण आहे बघा, म्हणजे काय कष्टच नाहीत ना जेवण. हे बघा काजूच्या बिया, त्याला म्हणतात बोंड, माहिती ना. ह्या खायला मजाच्या पण. थँक्यू माकडांनो आणून दिल्याबद्दल. ती जांभूळ जरा लांब होती म्हणून काय दुसऱ्या जांभळीवर, इकडे काय, इकडं चांगली जांभूळ आहे, म्हणजे मोठा आहे. की बघा ही कुठं दिसते काय, हा इकडे खाली तुम्हाला दाखवतो किती पडलेल्याच्या भनवतं जांभूळ खाली पडलाय. बघा जांभूळ खाली पडलीत, इथं काहीच नाही. हे बघा, हा जांभूळ बघा. या जांभळीवर आता काढणारे शिडी आणायला झालो. शिडी रणजित सोबत शिडी आणू. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो च्या भन. आणि म्हणजे ह्या मी 10वीला जेव्हा मी गावाला होतो ना, तेव्हा मी करायचो. ते तुम्हाला दाखवतो काय आहे. हे बघा, हे दिसतंय का, याला म्हणतात आंब्याचा साठा. हे मी जास्तीत जास्त 10वीला करायचो. म्हणजे आंब कुठून तरी आणायचो रानात जाऊन, आणि घरात आल्याच्या नंतर त्याचा पूर्ण टोपामध्ये पूर्ण रस काढायचा, आणि नंतर मग परातीमध्ये असं पूर्ण पसरवायचा, आणि त्याला म्हणतात आंब्याचा साठा. व्हिडिओ शूट वाले आहात? हा व्हिडिओ शूट वाले. काय करायचं, काय नाही भटकंती करायची, फिरत बसायचं, बाकी काय. सांगा कसं व्हिडिओ शूट करता. कसं म्हणजे काय, फोनचा कॅमेरा चालू करायचा आणि करायचं. बच्चे पार्टी. काय गावाला आलात मी म्हणजे सुट्टीला? मजा येते. आंबे फणस वगैरे खाल्लं का? मजा येते ना. बच्चे पार्टी पण कोकम काढायला चाललेत. क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल ही कोकम आहे. चला त्या कोकमीवर आपण चढणार आहे. आणि आपण राकेश दादा चढलाय आता वर कोकम काढायला. आणि बच्चे पार्टी आहे इथं. ए तुम्हाला हवंय ना जांभूळ, हवंय ना? हा मग तुम्हाला जांभूळ मिळणार. वर जाऊन चढून मस्तपैकी खाऊया जांभूळ. जांभूळ कुठल्या झाडा टोल कोणाचा. बापरे, हाय हातात जांभूळ, हातात डायरेक्ट हातात.
मुंबईला एवढी एवढीशी जांभळं 40-50-60 रुपयाला आहे आणि तीच जांभळं इकडे म्हणजे एक दिवस गावाला आल्याच्या नंतर मस्तपैकी जांभूळच्या खाली फक्त वर हात करायचा आणि जांभूळ हातात. आणि जांभूळ पण केवढा गोड आहे, मस्त जांभूळ आहे. तर मस्तपैकी भात आणि सुकटीचा सांबारा खाल्लाय आणि काय कमाल ना. गावाला आल्याच्या नंतर काय पिझ्झा बर्गर तसला काय नाही, भात सुकटीचा सांबारा, त्याच्यानंतर मस्तपैकी आंब खाल्लं झाडाच्या खाली बसून. आणि आता चाललोय उंडगीगिरी करायला परत. आणि आता बघूया आता आपण आता कुठं जाऊया. अजूनपर्यंत मी माझ्या गावाला फिरलो, इकडे थोडासा जांभूळ पण खाल्ला आणि आता बघूया आता कुठेतरी जाऊया आपण. घरात गावाला आल्याच्या नंतर घरात नाही बसायचा, उंडगीगिरी करत बसायचा. मी लहानपणापासून मी असंच आहे, मी घरात कधी बसलोच नाही, माझा पाऊल थाऱ्यावरच नाही. आता बघूया जाऊया कुठं तरी. आता रणजितला विचारूया नंतर की आता कुठं चाललोय. आणि हा पेरू पेरू आलाय, हा काय पेरू पण आहे काय, हे बरं आहे. आपण गावाला काय टेन्शनच नाही, पेरूचा झाड लावायचा आपला, आंबा फणस ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे गावाला पण आणि काय हवा आहे, शांतता आहे, सगळंच आहे. आपल्या सोबत आहे आत्ताच्या आपला छोब्या, आपला DSLR. तर आता ह्याला घेऊन मस्तपैकी फोटो काढूया. म्हणजे जे काय मनाला वाटेल, जे काय दिसतंय त्या फोटो काढत बसूया आपण. चांगला वाटतं मला फोटो काढायला. मी काय प्रोफेशनल नाहीये, पण चांगला वाटतं. जे चांगला वाटतं तिथे मी फोटो काढतो. आणि जर तुम्हाला ते बघायचं असतील ते उंडगा इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन फॉलो करा मला, बाकी काय नाही. आणि आता हा आहे आमच्याकडे हापूस, हा बघा झाडच हाय. आपण जे मुंबईला खातो म्हणजे 150-200 रुपये देऊन 4-5 आंब खातो, हे बघा इकडे काय झाडावर चढला, काढला की झाला, संपला की बसला खायला. नाकात काहीतरी जात आहे. तर मी आलोय आता, म्हणजे गावाला आल्यावर पवायला जर आपण कुठे गेलो नाही तर मजा काय. तर आजच्या दिवसात सगळ्यात चांगला काम म्हणजे पवायला. माझ्या समोर हाय, ह्याला काहीतरी काय म्हणतात काय माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगेन, ज्वाताचा पूल असं काहीतरी म्हणतात. तर आता माझ्या समोर हाय ज्वाताचा पूल. आणि चल असा आल्यासारखा व्हायचा पवतो. म्हणजे एवढा मला काय पवायला येत नाही पण व्हायचा पवतो. व्हायचा असा अंगाला पाणी लागला पाहिजे ना. तर आता काढतो टी शर्ट बिशर्ट. आता पवून झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. व्हायचा मजा घेतो पवणारच की नाही. पवणार आहे गावाला येऊन पवायचं नाही म्हणजे काय मजा याच्या चला पवूया. वा मस्तपैकी छान पवलो. म्हणजे ह्या जागाचा चोराचा पूल आहे त्याच्यावर मस्तपैकी पोवलो आणि आता छान वाटतंय. म्हणजे हा गावाला आल्यासारखा पवायला मजा येते ना. आणि आता पवल्याच्या नंतर आता आम्ही चाललोय डायरेक्ट घरी.